मैत्रिणींनो, मी धनश्री कुलकर्णी गोपटे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते। आपण माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की मोत्याची चांदणी, त्याच्यानंतर मोत्याची महिरप, गोपद्म कशी बनवायची याचा व्हिडिओ आपण बघितलेला आहे। तर बऱ्याच माझ्या मैत्रिणींनी मला कमेंट बॉक्समध्ये रिक्वेस्ट केलेली आहे की मोत्याचं चैत्रांगण कसं बनवायचं त्याचे आम्हाला व्हिडिओ दाखवा। तर मैत्रिणींनो, मोत्याच्या चैत्रांगणामध्ये जवळजवळ 20 ते 25 वस्तू येतात। त्यापैकी आपण प्रत्येक वस्तू ही वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये वन बाय वन मी तुम्हाला शिकवणार आहे। तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला जर पूर्ण मोत्याचे चैत्रांगण बनवायचं असेल तर तुम्हाला माझा व्हिडिओ बघून तुम्हाला संपूर्ण मोत्याचे चैत्रांगण बनवता येईल। त्यानंतर तुम्ही माझ्या ह्याच्या आधीचे व्हिडिओ बघितले नसतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देत आहे। त्या लिंकवरनं तुम्ही माझ्या आधीचेही व्हिडिओ बघू शकतात आणि तुम्ही त्याही वस्तू घरी बनवून बघू शकता। तर आज आपण मोत्याच्या चैत्रांगणामधलं मोत्याचं खण हे कसं बनवायचं ह्याचा व्हिडिओ बघणार आहोत। मोत्याचं खण हे बनवायला अगदी सोपं आहे। चला तर मग सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ। तर आता हे चैत्रांगणामधील काही वस्तू मी इथे ठेवल्या आहेत ज्या मी तुम्हाला वन बाय वन शिकवणार आहे। तर हा आहे चैत्रांगणामधला खण, हे आहे चैत्रांगणातलं देवघर, हे तुळशी वृंदावन आहे, हा कलश आणि हा दिवा। तर ह्यापैकी आज आपण हे खण कसं बनवायचं हे शिकणार आहोत। तर मग ह्यासाठी काय साहित्य लागतंय ते बघूया। तर आता हा खण बनवण्यासाठी आपल्याला 4 नंबरचे हिरव्या रंगाचे मोती, 4 नंबरचे गोल्डन कलरचे मोती, सुई, तंगूस, 30 नंबरचा तंगूस आणि कात्री या वस्तू लागणार आहे। आता धाग्यामध्ये सुईमध्ये मी धागा होऊन घेतलाय। धागा साधारण मी 1.5 ते 2 फूट घेतलाय, कारण आपलं ही जी डिझाईन आहे ही थोडीशी मोठी आहे म्हणून। आता आपण काय करायचंय, हे आपण ह्या गोल्डन पासून सुरुवात करायची आहे। तर इथे आपल्याला 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 षटकोन आधी गोल्डन कलरचे आपल्याला एका साईडला एक असे करून घ्यायचे। तर आपण सुरुवात करूया। सगळ्यात आधी 6 गोल्डन रंगाचे मोती आपल्याला घालून घ्यायचे। आता मी काय केलंय, 6 गोल्डन रंगाचे मोती मी घालून घेतलेले आहे त्याच्यामध्ये, आणि धाग्याच्या शेवटी मी गाठही मारून घेतली आहे। आता आपण काय करणार आहे, जो पहिला गोल्डन कलरचा मोती आहे त्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे। त्यातून मी सुई बाहेर काढली। आता आपला हा जो पहिला षटकोन आहे हा षटकोन आपला तयार झालाय। आता मी काय केलंय की धागा परत एकदा ह्या सर्कल मधनं फिरवून घेतलाय, म्हणजे हा जो सर्कल आहे आपला षटकोन जो आहे हा व्यवस्थित घट्ट बसेल। आता मला काय करायचंय, तर ही जी पुढची जी स्टेप आहे आपली, हा आपला षटकोन तयार झाला। आता हा षटकोन आपल्याला तयार करायचा आहे। हा तयार करण्यासाठी आपल्याकडे हा मोती ऑलरेडी एक आहे, त्याच्यामुळे आपल्याला 6 घेण्याच्या ऐवजी आता आपल्याला फक्त 5च मोती घ्यायचे। तर आता मी 5 मोती घालून घेते। आता मी 5 मोती घालून घेतलेले आहेत। आता आपल्याला काय करायचंय, ज्या मोत्यातनं आपली सुई बाहेर निघालेली आहे पहिल्या षटकोनाच्या, त्याच मोत्यातनं परत वरच्या साईडने आपल्याला सुई बाहेर काढायची आहे। आता हा आपला दुसरा जो इथला हा षटकोन आहे, हा षटकोन मी इथे तयार करून घेतलाय, बरोबर। आता आपण काय करायचंय, तर परत सुई जी आहे ती परत एकदा गोल फिरवून घ्यायची आहे आणि काय करायचं की हा जो मधला मोती आहे, दाखवते, हा जो मधला मोती आहे यातून परत सुई बाहेर काढायची आणि परत षटकोनामध्ये परत या धाग्यामध्ये 5 मोती घालून अशा प्रकारे आपल्याला हे जे षटकोन आहेत हे 9 एका लाईन मध्ये एक असे 9 षटकोन तयार करून घ्यायचे। मी तुम्हाला एक करून दाखवते। धाग्यामध्ये परत 5 मोती घालून घेतलेत मी, आणि परत आपण ज्या मोत्यातनं आपला धागा निघतोय त्याच मोत्यातनं आपल्याला वरच्या दिशेने परत सुई बाहेर काढून घ्यायची। हा माझा तिसरा षटकोन इथे पूर्ण झालाय। परत सुई 1 2 3 तिसऱ्या मोत्यातनं परत खालच्या दिशेने बाहेर काढायची आणि परत 5 मोती घालून आपल्याला परत एक चौथा षटकोन बनवायचा आहे। अशा प्रकारे तुम्ही 9 षटकोन बनवून घ्या। मी पण 9 षटकोन बनवून घेते आणि मी पुढची स्टेप तुम्हाला दाखवते। आता मी इथे 9 जे आपले आहेत हे तयार करून घेतले सर्कल। आता आपल्याला काय करायचंय, तर ही जी हिरवी पट्टी आहे पुढची ही आपल्याला करायची आहे। तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय, इथे हे आपण 9 केलेत ना, तर वरती 8 7 असं आपल्याला कमी कमी करत जायचंय।
त्यासाठी मी काय करणार, आता पुढची स्टेप बघा. आता मी काय करणार आहे की ह्या दोघांना, हा एक सर्कल आणि हा एक सर्कल, ह्यांना आपण ह्या दोन मण्यांनी जे जॉईन करतो, म्हणजे बघा वरच्या दिशेने आपण सुई दोघांतनं बाहेर काढायची आणि ह्या वरच्या दुसऱ्या सर्कलच्या पहिल्या मोत्यातनं पण सुई आपण बाहेर काढून घ्यायची. आणि आता आपल्याला हे 2 मोती आहे, त्यामुळे आपल्याला पुढचा सर्कल करण्यासाठी फक्त आपल्याला 4च हिरवे मोती लागणार आहे. मग मी 4 हिरवे मोती घालून घेते. आता बघा मी 4 हिरवे मोती घालून घेतलेले आहेत आणि आपण ह्या 2 गोल्डन मोत्यातनं ऑलरेडी धागा बाहेर काढलेला आहे. आता आपल्याला काय करायचंय, त्याच 2 गोल्डन मोत्यातनं आपल्याला परत धागा बाहेर काढायचा आहे. या 2 गोल्डन मोत्यातनं धागा मी बाहेर काढला. हे बघा. आता काय करायचंय पुढच्या स्टेपसाठी, तर परत हा गोल्डन मोती आणि त्याच्या शेजारचा हा गोल्डन मोती, या 2 धाग्यातनं आपल्याला परत सुई, या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची. आता आपल्याकडे हिरवा आणि 2 गोल्डन असे 3 मोती आहेत, बरोबर. आता आपल्याला धाग्यामध्ये फक्त 3च हिरवे मोती घालून घ्यायचे. आता आपण धाग्यामध्ये 3 हिरवे मोती घालून घेतलेत. आता हा जो या सर्कल मधला हा जो हिरवा मोती आहे, यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आणि पुढच्या 2 गोल्डन मोत्यांमधूनही आपल्याला सुई बाहेर काढायची. हे बघा, हा माझा दुसरा सर्कल पण तयार झाला. याच प्रकारे आपल्याला परत तुम्ही काय करायचंय, तर ह्या शेजारच्या 2 गोल्डन मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे, परत 3 हिरवे मोती घालायचेत आणि हा जो गोल्डन मोती आहे, हा जो हिरवा मोती आहे तो, आणि हे 2 परत साईडचे 2 गोल्डन मोती, या 3 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची. या प्रकारे तुम्ही या स्टेप पर्यंत करत या. मी तुम्हाला सगळ्यात शेवटी काय करायचे ती स्टेप दाखवते. आता मी इथपर्यंत करून घेतलंय. आता ही जी शेवटची आपली स्टेप आहे, त्याच्यामध्ये पण आपल्याकडे 1, 2 आणि 3 मोती आहेत. परत मी याच्यामध्ये 3 हिरवे मोती घालून घेते. आता मी 3 हिरवे मोती घालून घेतले ह्याच्यामध्ये. आता आपल्याला परत हा जो हिरवा मोती आहे तो आणि पुढचे जे 2 गोल्डन मोती आहेत त्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. बघा, आता ही पण स्टेप आपली पूर्ण झाली आहे, बरोबर. आता आपल्याला पुढची स्टेप करायची. पुढच्या स्टेपसाठी काय करावं लागेल आपल्याला, तर हे बघा, पुढच्या स्टेप मध्ये काय, आता मी ही स्टेप दाखवली आणि ही स्टेप दाखवली. आता मी जसं तुम्हाला सांगितलं, यामध्ये आपण 9 सर्कल घेतले, यामध्ये आपण 8 सर्कल घेतले, त्याप्रमाणे आपल्याला इथे 7च सर्कल घ्यायचे. 7 सर्कल घेण्यासाठी परत काय करायचंय आपल्याला, हा जो आपले एवढे बनवून झालेत, हा दोरा परत वरच्या दिशेने घ्यायचा आहे. मी तुम्हाला पहिली एक स्टेप दाखवते. दोरा आपल्याला वरच्या दिशेने बाहेर काढायचा आहे आणि परत ह्या 2 मोत्यातनं ह्याला जॉईन करणारे, हा एक सर्कल आणि हा एक सर्कल, ह्याला जॉईन करणारे हे 2 याचे सेपरेट मोती आहेत, त्या मोत्यातनं मी धागा सुई बाहेर काढून घेणार आहे. आता आपल्या 6चा मिळून एक सर्कल तयार होतो. आपल्याकडे 2 मोती ऑलरेडी आहे, म्हणून आपल्याला परत 4 हिरवे मोती घ्यावे लागणार आहेत. आता मी धाग्यामध्ये 4 हिरवे मोती घालून घेतलेत. आपण ज्या 2 धाग्यातनं सुई बाहेर काढली होती, त्याच 2 धाग्यातनं मी सुई परत बाहेर काढते. बरोबर, ही आपली स्टेप पूर्ण झाली. आता काय करायचंय, परत ह्या पुढच्या 2 मोत्यातनं, हे जे आपले हे पुढचे 2 मोती आहेत, या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. आता जसं मी खालच्या स्टेप मध्ये सांगितलं होतं, त्याच प्रकारे आपल्याला हा वरचा हिरवा मोती आणि हे 2 खालचे 2 हिरवे मोती, या 3 मोत्यातनं सुई परत बाहेर काढायची आहे. 3 मोती आपल्याकडे आहेत, म्हणून मी आता परत 3 हिरवे मोती घेणार आहे. आता मी 3 हिरवे मोती घालून परत या मोत्यातनं आणि ह्या 2 मोत्यातनं मी सुई बाहेर काढून घेतली आहे आणि आपली हा दुसरा सर्कल पूर्ण झालाय. या प्रकारे आता तुम्हाला इथपर्यंत जाऊन तुम्हाला पुढचे सगळे सर्कल कंप्लीट करून घ्यायचे. आता मी हे कंप्लीट झाल्यावर तुम्हाला दाखवते. तुम्हीही माझ्याबरोबर हे सर्कल कंप्लीट करून घ्या. आता आपण काय केलंय, ही लाईन आपण पूर्ण करून घेतली आहे. आता मी जसं तुम्हाला सांगितलं की आता आपल्याला एक एक सर्कल कमी करत जायचं आहे वरती. तर आता आपण काय करायचं की ह्या 2 मोत्यातनं
वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आधी. त्यानंतर परत मगाशी सारखी सेम स्टेप आपल्याला फॉलो करायची आहे. परत ह्या 2 मोत्यातनं पुढच्या आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. परत धाग्यामध्ये 4 हिरवे मोती घालायचे आहेत. हा इथला सर्कल कंप्लीट करायचा आहे. सुई पुढच्या दिशेने सरकवायची आहे. अशा प्रकारे तुम्ही इथे तुमची ही पण जी आपली एक लाईन आहे ती पण लाईन आपण कंप्लीट करून घेऊया. तुम्ही पण माझ्याबरोबर कंप्लीट करून घ्या. स्टार्ट. आता मी ही चौथी जी लाईन आहे ती पण लाईन तयार करून घेतली आहे. आता तुम्ही काय करायचंय, ह्या ज्या मी स्टेप सांगितल्या आहेत त्याच स्टेप सेम प्रकारे आपल्याला फॉलो करून आपल्याला हा पूर्ण खण हा अशा ह्या प्रकारे आपल्याला वरपर्यंत बनवून घेत जायचा आहे. प्रत्येक वेळेला जिथे 5 असतील त्याच्या पुढच्या स्टेपमध्ये 4, त्याच्या पुढच्या स्टेपमध्ये 3, 2 आणि 1 या प्रकारे आपल्याला ह्या सेम स्टेप आपल्याला फॉलो करायच्या आहे. याच्यामध्ये दुसरे काहीही चेंजेस नाहीये. तर आता मी तुम्हाला इथे 4 स्टेप कशा बनवून दाखवायच्या करायच्या त्या मी तुम्हाला दाखवल्या आहेत. आता तुम्ही काय करायचंय की याच सेम स्टेप फॉलो करून तुम्ही पूर्ण एक सर्कल येईपर्यंत या स्टेप तुम्ही फॉलो करा आणि हे बनवून बघा. आता मी इथपर्यंत सेम स्टेप फॉलो करून बनवून घेतलाय. आता आपल्याला फक्त इथे एक सर्कल बनवायचा आहे. या 2 मोत्यातनं आपण सुई ऑलरेडी बाहेर काढली आहे. आता 4 मोती मी घालून घेणार आहे. 4 मोती मी घालून घेतलेत धाग्यामध्ये. आता ह्या 2 मोत्यातनं मी सुई बाहेर काढणार आहे परत. बरोबर. आता मी काय करणार आहे, आपल्याला फक्त ही खालची एक स्टेप जी हिरवी अजून एक पट्टी आहे ती बनवायची आहे. त्यासाठी आपण खाली धागा घेत येण्यापेक्षा आपण हा वरचा धागा जो आहे तो वरतीच आपण कट करून घेऊ. त्यासाठी आपल्याला इथे एक गाठण मारून घ्यायची आहे. एक गाठ मारायची आपल्याला. हे बघा इथे मी गाठ मारून घेतली आहे. आता आपल्याला कट करायचा आहे धागा. कट केलाय. आता मी काय करणार आहे, परत हा जो धागा आहे हा आपण परत इथे गाठ मारून घ्यायची आणि परत इथून आपल्याला सुरुवात करायची आहे. आता आपण काय करणार आहोत तर ह्या 2 गोल्डन मोत्यामधनं आपण सुई बाहेर काढून घेऊ आणि हा जो इथला खालचा अजून एक गोल्डन मोती आहे त्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढून घेऊ. आता आपण इथे 9 घेतले होते. आपल्याला खालची जी स्टेप आहे इथे आपल्याला 10 घ्यायचे, त्यामुळे मी इथे घेतलं आहे. बरोबर. आता मी परत काय करणार आहे, 5 हिरवे मोती घालून घेणार आहे धाग्यामध्ये. आता मी धाग्यामध्ये 5 हिरवे मोती घालून घेतलेत आणि हा जो गोल्डन मोती आहे त्यातनं आता परत सुई मला बाहेर काढायची आहे. ही परत सुई बाहेर काढली आहे. बरोबर. आता पुढची स्टेप करण्यासाठी आपण काय करतो नेहमी त्याप्रमाणे हे 2 जे गोल्डन मोती आहे त्यातनं मी परत सुई बाहेर काढून घेणार आहे आणि आता धाग्यामध्ये मी 3 हिरवे मोती घालणार आहे आणि हा जो हिरवा मोती आहे ह्या मोत्यातनं आणि ह्या पुढच्या 2 गोल्डन मोत्यातनं मी सुई बाहेर काढून घेणार आहे. आता मी 3 हिरवे मोती घालून घेतले धाग्यामध्ये. आता मी सांगितल्याप्रमाणे या हिरव्या मोत्यातनं आणि या 2 गोल्डन मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. यातनं मी सुई बाहेर काढून घेतली. बरोबर. आता सेम प्रोसेस तुम्हाला पूर्ण इथपर्यंत फॉलो करायची आहे. आपण ती करून घेऊयात आणि मी तुम्हाला शेवटची स्टेप दाखवते. आता ही स्टेप जी आहे ती मी इथपर्यंत करून घेतली आहे. आता इथे मी जसं म्हणाले होते इथे आपले 9 आहेत गोल्डन सर्कल, तर इथे आपले 10 यायला पाहिजे. तर हे माझे 9 सर्कल झाले. 10वा सर्कल करण्यासाठी आपण काय करायचंय, तर हा जो एक सिंगल इथे एक मोती आहे या मोत्यातनं मी बाहेर काढून घेणार आहे सुई. आता आपल्याला पुढच्या वेळेला या हिरव्या मोत्यातनं आणि ह्या गोल्डन मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची. त्याच्यामुळे आपल्याकडे 2 मोती आहे. आता आपल्याला 4 हिरवे मोती घालून घ्यायचे. आता 4 हिरवे मोती घालून घेतलेत मी. आता ह्या हिरव्या मोत्यातनं आणि ह्या पुढच्या गोल्डन मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. आता इथे आपला 10 सर्कल इथले पूर्ण झालेत. आता याला आहे इथे गाठ मारून घ्यायची व्यवस्थित आणि हे कात्रीने कट करून घ्यायचंय. आता मी इथे गाठ मारून घेतली आहे आपला जो उरलेला धागा होता त्याला. आता आपला हा खण जो आहे हा तयार झालाय. या खणासारखा आपण हा खण बनवलाय. आता हा खण तुम्ही 5 नंबर किंवा 6 नंबरच्या मोत्यात पण बनवू शकतात. म्हणजे तुमचं साईज याची वाढेल. हा 4 नंबरचा एवढा असेल तर
5 नंबरचा साधारण एवढा खण तुमचा तयार होईल. त्याप्रमाणे तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही खण बनवू शकतात. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मोत्याचा दिवा कसा बनवायचा ते शिकणार आहोत. तर तुम्हाला मोत्याचा खण आवडला असेल, तुम्हीही घरी बनवून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.